Yes, sir. Screen is visible. आता दिसत आहे. Visible. अरे वा, हे बघ. आधी ब्रॅकेट नाही, सॉल्व्ह नाही. करायचं. सर वा. R23 आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आणि त्यानंतर बाहेरचं त्यासोबत मल्टिप्लाय करायचं. छान छान छान. आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. multiply by 1/6. 1/6. कसला हुशार आहे रे तू. इंटू आता 3 इंटिजर 2/1 ला आधी इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू. 2 into 3 16. 7/2. आता बघा, दिस इज ऑलरेडी मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन असल्यामुळे मी डायरेक्ट करू शकतो. म्हणजे नो नीड टू गो फॉर ब्रॅकेट ऑलवेज. सो 2 into 1 into 7 अपॉन 7 into 6 into 2 असं करू शकतो मी. का करू शकतो? बिकॉज देर इज अ मल्टिप्लिकेशन. दिस ओबे फॉर मल्टिप्लिकेशन ओनली, नॉट फॉर अदर. पण तरी पण अरे ते कुणाचं माईक चालू आहे? कसले हेडफोन खरखर वाजते तरी तुमचे. जरा चांगले हेडफोन घेऊन बसा की रे. हा चला, फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ आपण. ब्रॅकेट मध्ये काय कॅन्सल होतं का? 2 1 2 2 3 6 होतं का कॅन्सल? हो. Yes. सो गो फॉर दिस वन. 1/21 ब्रॅकेट झाला सॉल्व्ह इंटू 7 अपॉन 2. आता अगेन 7 1 जा 7, 7 3 जा 7 3 जा 21. Ha. So that's it. Your final answer is 1/6. 1/6. 1/6. तू काय दाब द्यायला काय मला? हा Sir, अरे the first method you shown now that no need of bracket, we can do directly by that also. If we cut, 2 will be cutted by 2, then 7 will be And cutted by 7 by 7, 7. then 1/6 will be remain. Then the Yes. answer will be 1/6. तसंच असतं बाळा. मेथड चेंज, आन्सर थोडी चेंज होणार आहे. ओके चला, अजून काय? तनिष्का, अजून कोणता डाऊट घ्यायचा बाळा? No, sir. No doubt. अजून कुणाला कोणता डाऊट घ्यायचा रिव्ह्यू एक्सरसाइज मधला? व एनी वर्ड प्रॉब्लेम यू आर हॅव्हिंग डाऊट विथ इट? Sir, question number 5. Sir, तुम्ही question number 5 पर्यंत सांगितलं. असं आहे का? बरं Sir, ठीक आहे. हा, आज मग- sir. हा. ते बोल बाळा, बोल. Sir, can you please explain question number 19? I have a little confusion in that. क्वेश्चन नंबर 19 रिव्ह्यू एक्सरसाइज ना? Yes, sir. क्वेश्चन छान आहे तो. 19 नंबरचा क्वेश्चन छान आहे. सो लेट अस टेक दॅट क्वेश्चन. Ram goes to shop to buy 20 notebooks. Price 36.60 each. Due to increase in price, he could buy only 15 notebooks. Find the increase in the price of notebooks. If you understand the question, then you will get the method to solve it. I'll tell you what is the question. Ram goes to shop to buy 20 notebooks. आणि एका नोटबुकची प्राइस इज 36.60. Means Ram has some rupees with it. How many rupees Ram has at that time as he goes to the shop to buy 20 notebooks? Sir, can I tell what is the question? Yes. Here the question is given: Ram goes to the shop to buy 20 notebooks at a price of 36.60 rupees each. This statement means राम जो है वो शॉप पे जाता है, उसे 20 नोटबुक्स खरीदने हैं और हर एक नोटबुक का प्राइस 36.60 रुपीज है. फिर Absolutely. जो दूसरा wait. Means राम के पास कितने पैसे हैं? उसके पास है 20 नोटबुक खरीदने जितने पैसे. और 20 नोटबुक उसको एक नोटबुक कितने रुपीस की मिल रही है उसको? 36.60. 36.60. 732.00 रुपीज में मिलेगी 20 नोटबुक्स. 740 नहीं, 732. 732.00 मीन्स 732 रुपीज में उसको. मीन्स यू अंडरस्टैंड गार्गी हाउ मच मनी राम हैज? डिवाइड बाय Yes, sir.
RAM has initially 732 rupees. Now, अब ध्यान से सुनो फिर एक बार. उसके पास 732 rupees है. वो शॉपकीपर के पास जाता है टू बाय 20 नोटबुक्स, क्योंकि उसको पता है इतने रुपीज में इतने ही नोटबुक आने वाली है 20. क्योंकि उसे क्या पता है कि एक नोटबुक की प्राइस है 36.60 रुपीज. यू अंडरस्टैंड द क्वेश्चन गार्गी? कंसेप्ट कळाली? Yes, sir. But unfortunately there is a increase in the price of notebook. नोटबुकची प्राइस होती 36.60, पण अनफॉर्च्युनेटली ज्यावेळी तो दुकानात गेला त्यावेळी नोटबुकची प्राइस काय झाली होती? इन्क्रीज. त्यामुळं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी एखाद्या बेकरीमध्ये गेलो, बंडगर बेकरीमध्ये गेलो, मी 100 रुपये घेऊन गेलो एक केक घेण्यासाठी, आणि केकची प्राइस झाली होती 150 रुपये. मग मला काय देईल त्यानं? मला अर्धाच केक देईल. ते म्हणाल नाही तुझ्याकडे सगळे पैसे नाही. लाईक दिस. मग आता त्याच्याकडे इतकेच पैसे आहेत, अँड इन धिस मच मनी, दॅट इज 732, हाऊ मच नोटबुक्स ही बॉट? 15. So 15. can you find price of one notebook? Sir, can I you tell? find price? Yes. Sir, can I? Here, the increased price of 15 notebook is 732. Now we have to find the increased price of Divide 732 by and we have 15. got 48.8. कसले हुशार आहेत रे तू. काय ते सांगा चला. 732 divided by 15. 48.8 rupees. 48.8 rupees. One notebook is Calculate. 48.8 rupees. तुम्ही कॅल्क्युलेटर वर तर करत नाहीत ना? नहीं सर, Sir, मैंने steps. No sir. मैंने सॉल्व किया है. सॉल्व किया हुआ है पहले से ही. चला गारू तुम्ही सांगा किती आहे व्हॅल्यू? 8. 8. 48.8. गार्गी नक्की हेच आली व्हॅल्यू तुझी? Yes, sir. गार्गी आता परत एकदा, आता जी नवीन प्राइस होती नोटबुक ती आहे 48.8. जी जुनी प्राइस होती नोटबुकची ती होती 36.60. क्वेश्चन काय विचारलाय सांग, आणि कसं काढायचं ते पण सांग. ओनली गार्गी विल टेल. ओनली गार्गी विल टेल. So now we have to multiply 48.8 by 15. Oh, no need, dear. Already we have multiplied 48 by 15 because this value 732 is already 15 notebook price. So no need to multiply. Read the question carefully. Find the increase in the price of notebook. Initially the notebook was of 36.60, and right now the price of notebook. So now we have to minus 48.80 to 36.60. करा मग करा. Therefore the increase in price. छान, बरोबर आहे. कोण सांगितलं? सर वेदांत. छान. The increase in price of notebook Is 12.20 rupees, and 12.20. total of नाही रे. notebooks are 73.20 rupees. वा, कसला हुशार आहे रे तू. Extra. So Total एका price है notebook 12.2 रुपीज ना एका नोटबुकची प्राइस वाढली. अंडरस्टँड एव्हरीवन? क्वेश्चन छान होता ना? हो सर. हो सर. जब मैं Yes, सॉल्व yes. कर रहा था मुझे भी डाउट आ रहा था, पर थोड़ा सा उसको समझने में टाइम लगता है. Yes, you have to read the question for at least 2 to 3 times. 2 to 3 times, 4 times, 5 times, 6 times. If you have those guts to read the question for more times, it will be easy to calculate the answer. हा चला, अजून कोणता क्वेश्चन घ्यायचा बघा एक्सरसाइज मधला, रिव्ह्यू एक्सरसाइज मधला. पार्थ आलाय का रे? पार्थ किती दिवस झाले पार्थचा आवाजच नाही ऐकला मी. सर तुम्ही वर्ड प्रॉब्लेमच घ्या ना, एका दुसरा वर्ड प्रॉब्लेम. हो सर. वर्ड प्रॉब्लेमच घ्या. शुभ्रा डाऊट आहे का बाळा काही तुला? शुभ्रा? नो सर. म्हणजे केलंच नाही ना?
येस. सर होमवर्क मध्ये फक्त क्वेश्चन नंबर 5 पर्यंत करायला सांगितलं होतं. असं जेवायला हा, सांगितलं सर. होतं का सर? सरांनी जेवायला सांगितलं होतं? तरी पण पोट भरून जेवली असतील ती. चला चला, इट्स ओके. Meena cuts 56.25 meter long ribbon into pieces measuring 1.25 meter at each. How many pieces does Sir, can I she tell? get? Can I? No, no. करना क्या है वो बताओ only. Don't tell me the answer. हाँ, What वही to मैं do? बता रहा था। सर कहना है, हाँ बोलो. Sir, can I? इसमें सर हाँ कहना बोलो है बोलो. कि मूना उसके पास एक रिबन है जो 56.25 मीटर्स लॉन्ग है, मतलब उसकी लेंथ जो है 56.25 मीटर्स है, और उसने जो रिबन है वो पीसेस में कट किया और वो हमें निकालना है, और जो हर एक पीस है उसका भी लेंथ दिया हुआ है जो कि है 1.25 मीटर। Absolutely right. और सर See यहाँ here. सब्ट्रैक्शन करनी है सिंपल पीसेस गेट करने के हाँ. लिए। किसने सिखाया बेटा तेरे को ये सब्ट्रैक्शन करना? सर डिवीजन है इसमें। Sir, division करना है, division. डिवीजन करनी है Absolutely, division करनी है. To get how many pieces she get. जहाँ पर Therefore, 1.25 डिवाइजर होगा। yes, the total number of pieces. कितने पीसेस मिलेंगे उसके लिए क्या करना पड़ेगा? इज इक्वल टू हमें 56.25 को 1.25 से डिवाइड करना है. So it's very easy. What to do? Multiply both numerator and denominator by 100. 100. so you will get 46.25. ए पॉइंट कशाला 1 2 का 5. नाउ फर्स्ट सिंप्लीफाई दिस. इसको सिंप्लीफाई कर सकते हैं. 5 से सिंप्लीफाई करो बाय 5. 5 2 जा 10, 5 5 25. Then 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 5 जा 25. अब डायरेक्टली 25 से भी कर सकते हो तुम. 25 1 जा 25, 25 4 जा 100, carry 12 4. So how many pieces you get? Yes, everyone. 45 pieces. 45 pieces. So you are getting 45 pieces. Absolutely. Of each 1.25 meters long. छान. समजलं ना बाळांनो? Yes, sir. ए द सबट्रॅक्शन करायचं असं कोण म्हणलं होतं रे आता? कोणतरी म्हणलं होतं ना सबट्रॅक्शन करायचं. अभिनव Actually, Abhinav is also right, but Abhinav, it would be very lengthy, beta, because we know that division is a repeated. Yes. अच्छा, वो रिपीटेटिव सब्सट्रैक्शन का बोल रहा था क्या? No, it is not speaking repeated subtraction. वो गलती से ही बोला था. But तुझे आंसर मिल सकता है अभिनव. But उसके लिए लेंदी प्रोसेस होगा. 56.25 बहुत लेंदी हो। minus 1.25. So you'll get 55.00. सर Again पिछले minus साल ये प्रॉपर्टी की थी 1.25. ना? Yes, पिछले साल थी. याद आता है क्या तुम्हें? Perform the division by repeated subtraction method. by repetitive subtraction. इस साल है 6 स्टैंडर्ड को है ना वो. चलो, we'll take one more. Okay, these are interesting questions. एक तरी या टाइपचा क्वेश्चन एक्झाम मध्ये येतो बरं का. At least one question of this type is there in exam. The sum of two numbers is 28.14. One of them is 12.2. Find the other. Sir, can I tell how Sir, to find? Sir, can I tell? Yes, Shanish सांग बेटा. Sir, firstly, we will understand what the question says. The question says that two numbers are added in which the one number is 12.2 and the result is 28.14. The other number is Absolutely right. unknown to us. So we can take the Yeah. other number as x. X. So we know that And x plus 12.2 is equal to Is equals to 28.14. This is 28.14. So to find x, it will be 28.14 minus 12.2. absolutely, क्योंकि ये नंबर यहाँ पे जाएगा तो क्या होगा इसका? Subtraction. That is Subtraction. 28.14 Then we will minus get x value. 12.20. So we can do this now. 4, 9, 5, 1. So the answer is, the required number is
15.94. 94. आता काय करावं लागेल आपल्याला? येस 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 आपल्याला Verify. व्हेरीफाय करावं लागेल. And who knows how to verify this? By adding 12.2 to 15.94. Hello, sir. Absolutely. हा बोला समिता मॅडम. Right आहे सर. या दोघांचे ऍडिशन किती यायला पाहिजे? 28.4 यायला पाहिजे. चेक करा. आलं सर 4 तीच. 11 ला 1 कॅरी 1 8 28 so it is येते. 28. So that's it. This is verify. Okay. चला नेक्स्ट वन हा वाला घ्या आता. द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 28.14 if one of them is 2.1 find the other. Sir, can I? Can I? Yes. Sir, can I? गार गेला सर सांग. can I? गार गेला सांगू दे रे. गार गेला सांगू दे. गार किती क्या नाही म्हणाला. सर गार आन्सर सांगा. काय आहे त्यांचं? So here we have to do x multiplied by 1.2, and then Yes. the x goes to the left side, and this multiplication sign changes into division, and we have to then divide 1.2 by 28.14. Absolutely right. ते काय म्हणते बाळांनो? The product is given and the one number is also given. So let us consider the second number is x. So x multiplied by 1.2 is given as 28.14 दिलाय ना? 28.14. So that's it. हा नंबर इथं मल्टिप्लिकेशनला इकडे आला काय होईल? Division. Division. So 28.14 divided by 1.2. अरे तू काय म्हणली बाळा? आन्सर काय आहे असं विचारलं का तू? कशाचं? नाही आता सर मला मी काय माहित, तू विचारलं. क्वेश्चन काय? क्वेश्चन बघायचा Question. होता मला. नाही कळालं. कळाल ना? ठीक आहे. हो. चला ह्याचा आन्सर काढा आता. श्रेया आले का रे? श्रेया चल आन्सर कसं काढायचं सांग. श्रेया आन्सर कसं काढायचं सांग. सर आता त्याला मल्टिप्लाय बाय 10 करायचं, मग नंतर दोन्ही करता वरच फक्त वरच. मल्टिप्लाय बाय 10 कुठं करायचं? पुन्हा मल्टिप्लाय 10 ना नंतर त्याचं उत्तर येते अरे सोन्या मल्टिप्लाय बाय 10 कुठं करायचं असा क्वेश्चन आहे माझा. वेअर टू मल्टिप्लाय बाय 10? म्हणजे मल्टिप्लिकेशन कुठं करायचं 10 ना? 10 ना मल्टिप्लाय करायचं मला कुठं मल्टिप्लाय करायचं 10 ना? अरे डिनोमिनेटर में 10 लेंगे ताकि पॉइंट शिफ्ट हो, इसलिए हमें न्यूमरेटर में भी लेना पड़ेगा. तो वो 2281.4 हो जाएगा. 10.8. वा Answer. एवढ्या श्रेय आहेत क्लासमध्ये. हा चला श्रेया काय ते आन्सर सांगा मला. Answer 217.8 dash 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 dash. डॅश 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 डॅश. Sir, हा चला श्रेया काय आलं बघा आन्सर? 36. 12 4 is 48. Then we are having 6 0. 12 5 is 60. Hey dash dash कुठून आलं रे तुझा? There is a number that is 23.45. This is the final number. आता व्हेरीफाय करायचं का याला? You want to verify this? Yes, sir. No, Check out. no. नो अजिबात नाही. सरांवर विश्वास ठेवायचा नाही. व्हेरीफाय करून बघायचं. चलो 1.2 into 23.45 आन्सर काय ते सांगा. माहित नाही. छान 28. छान बळा. 28.14. 28.14. तिकडे शिवला असेल ना. हा ठीक आहे 28.14 मग बरोबर आहे. So it is सर 28. माहिती सांगा कुणाचा तरी सारखा आवाज येत आहे. माईक म्यूट करा रे बाळांनो. तनिष्काला कोण त्रास दिले रे? सर तसं नाही, म्हणजे तुम्ही सांगत असता त्याच्यामध्ये कोणाचा तरी आवाज येतो त्यामुळे डिस्टर्ब होतं. असं आहे का?
हे आर्याच तसलं आहे, खराब माईक आहे आर्याचं. हो सर. चला बाळांनो, कोणता क्वेश्चन घ्यायचा आता? झालं की आता का सगळे मलाच करायला लावतात. बरं चला एक एक इंटरेस्टिंग वाला घेऊ. हा, माझ्या आवडीचा घेऊ एक. आणि मला कोणच सांगू नका हे कसं करायचंय. जस्ट सॉल्व इट ऑन युअर ओन. So first we'll solve the bracket. 2 into 0.2, it is 0.4, minus 2 into 0.002, it is 0.004. 002 and 004. Shabash. Multiply by 0.02. Then 0.02. mic mute कर समीरा, mic mute कर बाळा. So this is 400 minus 4 किती येते रे? 396. So this is 396. multiply by 0.02. So 00 will be, म्हणजे पॉइंट कन्सिडर करायचा नाही. 396 इंटू 2 काय येते? 400 इंटू 4 800. 800 मायनस 8 792. आणि किती पॉइंट्स आहेत तिथं? 3 आणि 2 5. सो 1 2 0 1. सो दिस इज युअर फायनल आन्सर. 3 अंडे. 3 अंडे. 3 का 2? 2 अंडे. 2 सर. सॉरी, 2च अंडे. पॉइंटच्या अगोदर एक अंडा आणि त्याच्यानंतर 2 अंडे. छान छान छान. समजलं बघा? कळालं कसं करायचं अशा टाइपचे पण क्वेश्चन? हो सर. Yes, sir. चला बस झाला. तुमचा टाइमपास लय झाला होता. मला उद्या रिव्ह्यू एक्सरसाइज मधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह पाहिजेत. आणि उद्याच आज एक टेस्ट अपलोड केलंय, 12 वाजता ओपन होईल. ते टेस्ट मध्ये अपलोड केलंय टीचमेंटच्या. सो सॉल्व्ह दॅट टेस्ट. नोटबुक मध्ये लिहायची आहे का? नोटबुक मध्ये लिहायची. नाही बाळा, तिथे सॉल्व्ह करायचे. मी आन्सर पण फीड केलेले आहेत तिथं. सर MCQ आहे ना? Deadline कोणती आहे? आजच सर आहे. आन्सर 60 भेटलं मिनिटाची नोटबुक मध्ये लिहितो. 60 मिनिटाची डेडलाईन आहे. 60 मिनिटाची डेडलाईन. सो सॉल्व इच अँड एव्हरी क्वेश्चन. आणि तिथं मार्क लगेच चेक होऊन मार्क पण कळतील तुम्हाला. हाऊ मेनी मार्क्स यू हॅव हाँ, स्कोर्ड. वो ऑब्जेक्टिव टेस्ट रहता है. हाँ, सो शार्प 12 बजे वो टेस्ट स्टार्ट हो जाएगी. एंड यू आर हैविंग 60 ओके मिनट सर. फॉर दैट टेस्ट. अगर 60 मिनट में टेस्ट नहीं सॉल्व की तो बाद में वो ओपन नहीं होगा. ओके सर. एवढं मग ओके, कसं सर. लागेल ग? कोणती भाजी आहे? हा, शाबास. नशीब जाऊ वांग जाऊ. नाहीये. कोणती भाजी आहे म्हणायचं? काय करू रे हिचं मी? बघा, क्लास रेकॉर्ड होतंय हे माहितीये का तुला? आणि मी युट्यूब वर टाकणार आहे क्लास. मग तिथं तुझी भाजीचा बी आवाज येईल. कसं व्हावं रे तुमचं? दादा चला, टुमारो वी आर गोइंग टू स्टार्ट युअर न्यू टॉपिक, दॅट इज लाईन्स अँड अँगल्स. सो जर टाइम भेटला तर इट इज ऑब्वियसली तुम्ही खूप बिझी असणार आहे. चॅप्टर आहे का या पिरियडिक टेस्टला? मध्ये नाही, म्हणजे या पेपर periodic test ला नाही. मी सांगितलं तू ऐकलास का? सर हा, सर कितीपर्यंत एक्झामचा टाइम आहे? शार्प 12 स्टार्ट होईल, 1 वाजता संपेल. ओके सर. 1 तासच आहे सर. हो, 1 तासच आहे. 10 क्वेश्चन आहेत. 10 मिनिटाची टेस्ट आहे ती. खरं तर मी 1 तास दिलाय त्याला. सर 1.5 तासाची आहे ना? ओके हा? सर. हे चला बघा, माझा क्लास आहे नेक्स्ट.
आणि टुमॉरो वी आर गोइंग टू स्टार्ट लाईन्स अँड अँगल्स, बट रिवाइज करा एकदा वाचून घ्या, सो दॅट यू आर गेटिंग मोर कन्सेप्ट. गो थ्रू द चॅप्टर वन टाइम. बोला. Sir, I have completed the chapter. बाय सर, गुड डे सर. Bye, sir. बाय सर, थँक्यू सर. बोल बाळा, बोल. उद्या फ्रॅक्शनची टेस्ट आहे का इंटिजर सारखी? फ्रॅक्शनची अजून तर काही डिसाईड नाही केलं मी, पण घेऊयात फ्रॅक्शनची पण. हो सर, सांगतो घ्या. कधी एक. हो घेतो. Sir, हम्म. if you are at home, stay safe. Bye, sir. Stay home, stay safe. Bye bye. 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 बाय सर. बाय बेटा. सगळ्यांना म्हण ना एकदा, तुझं म्हण ना काय आहे ते. थँक्यू सर. बाय सर. हॅव अ ग्रेट डे. स्टे होम, स्टे सेफ. Stay home, stay safe. चलो, बाय बाय.